महासागर न्यूज. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका मुख्यालयापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमानूर येथील धान खरेदी केंद्रावर प्रशासनाचा आणि व्यवस्थापनाचा अत्यंत बेजबाबदार कारभार समोर आला आहे. उघड्यावर साठवून ठेवलेले हजारो क्विंटल धान पावसात भिजून सडत आहे. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांचे धान सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्री झाकण्याची तसदी सुद्धा येथील अध्यक्ष, सचिव किंवा संचालक मंडळाने घेतलेली नाही. या प्रकारामुळे शासनाचे मोठे नुकसान तर होत आहेच, शिवाय लगतच्या जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवही धोक्यात सापडला आहे. आदिवासी विकास महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष. धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया आणि देखरेख आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय अहेरी यांच्या अखत्यारीत येते. मात्र उमानूर केंद्रावरील या गंभीर परिस्थितीकडे अधिकाऱ्यांनी पूर्णपणे डोळेझाक केली आहे. केंद्रावर साचलेल्या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विद्यार्थ्यांना सर्पदंशाची भीती. धानोरा घटनेची पुनरावृत्ती टळणार का? उमानूर धान खरेदी केंद्राला लागूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत सुमारे 50च्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेतात. खरेदी केंद्रावरील अस्वच्छतेमुळे तिथे उंदीर, बेडूक आणि किडेमाकोड्यांचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी अन्नाच्या शोधात या परिसरात विषारी साप आकर्षित होऊन इथे वावरतात. अवघ्या आठवड्याभरापूर्वी धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 निष्पाप विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. तशीच दुर्दैवी पुनरावृत्ती उमानूर येथे घडण्याची भीती ग्रामस्थ आणि पालकांकडून व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाही स्थानिक प्रशासन आणि अहेरीचे उपप्रादेशिक कार्यालय गाढ झोपेत आहे. या निष्काळजीपणाविरोधात स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासन एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा थेट सवाल विचारला जात आहे. संबंधित विभागाने आणि अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाने या विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ परिसराची स्वच्छता करावी, धान सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता जोर धरत आहे. नमस्कार, मी प्रशांत नामनवार. आज उमानूर गावातील धान खरेदी केंद्रावर आहे. आपण बघू शकता इथे धान कशा प्रकारे सडत आहे. उघड्यावर धान साठवणूक केल्यामुळे इथे धान अक्षरशः पूर्ण खराब होऊन वाया गेलेला आहे. आणि हीच परिस्थिती अहेरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये पर्याप्त साठवणूक केंद्र नसल्यामुळे, गोदाम नसल्यामुळे ही स्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे. आणि इथे तर खूपच विदारक असं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. इथे हजारो क्विंटल धान उघड्यावर खराब झालेले दृश्य आहे. आणि याच गोडाऊनच्या बाजूला, याच धान खरेदी केंद्राच्या साठवणुकीच्या बाजूला इथे 1 ते 5 इयत्ता असलेली जिल्हा परिषद शाळा आहे. ज्या शाळेमध्ये चिमुकल्यांना पण याचा त्रास होत आहे. इथले शिक्षक आपल्यासोबत उपस्थित आहे, यांच्याशी आपण बोलू. सर, आपलं नाव? माझं नाव बागेल सर. सर, हे जे धान सडत आहे याच्यामुळे आपल्या मुलांना किंवा आपल्याला काय त्रास होतो? बहुत नाही का दुर्गंधी वास येतो. आणि ते मुला म्हणजे दुपारच्या भोजनाला पण बहुत त्रास वाटतो बाहेर गेला निघला तर, नाही का. हा, कोणी दगावलं का आतापर्यंत मुलगा तर आजपर्यंत नाही दगावला, परंतु म्हणजे बहुत दुर्गंधी वास येतो. आणि या संदर्भात आपण काही म्हणजे उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या का? हा, सूचना दिल्या. इथल्या सरपंचांना, ग्रामपंचायतला तसा कळवलो. आमचा जो शाळा व्यवस्थापन समिती आहे ना, त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे, परंतु काही अद्याप म्हणजे आजपर्यंत काही कारवाई नाही आहे. ही स्थिती आहे. इथे आल्यानंतर बघितलं तर धान असे उघड्यावर सडत आहे. हजारो क्विंटल धान खराब झालेलं आपल्याला दिसत आहे. आणि यानंतर इथे जे शिक्षक आहेत, हे प्राथमिक शिक्षक आहे, इयत्ता 1 ते 5 वर्ग आहेत. या ठिकाणी सरांनी सांगितलं की शिक्षकही कमतरता आहे. फक्त एकट्याच शिक्षकावर इथल्या 50 विद्यार्थ्यांचा भार आहे. आणि इथल्या ज्या समस्या आहे, शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ग्रामपंचायतीला सांगितलं आणि सोसायटीला पण सांगितलं, परंतु कोणीही अद्याप दखल घेतलेली नाही. महासागर न्यूज.